माझं नाव श्रुती बाळू डोळस. मी दररोज ठाण्यातून प्रवास करते. आम्ही इथंच दररोज ऑफिसला जातो, पण दररोज या रिक्षावाल्यांची अरेरावीची भाषा, दादागिरीची भाषा दररोज आम्ही सहन करतो. पण यावेळी त्यांनी हात उचलण्याची बोलतो ना, हात उचलला त्यांनी आमच्यावरती, जेणेकरून की नाही, आम्ही नाही नेत. पण दाखवण्याचं हेच तात्पर्य याच्या मागे. जर तुम्हाला नाही न्यायचं आहे ना भाडं, तुम्ही आम्हाला सुरुवातीला जर सांगितलं असतं, आम्ही स्वतःच नसतो बसलो रिक्षामध्ये. पण यांच्या दररोजच्या अशा वागण्यामुळे आम्हाला मानसिकदृष्ट्या पण खूप त्रास होतो, कारण आम्हालाही पुढे जायला, आमच्याही कामावरती जायला आम्हाला वेळ होतो. पण ह्यांच्या दादागिरीच्या भांडण्यानी प्लस आरेरावीची भाषा ह्याच्यावरती आम्हीही घाबरून गेलेलो आहोत. पण आता नाही घाबरणार, कारण कसं की आता त्यांनी हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यावरती जर आम्ही आत्ताच नाही सांगितलं, त्यांची पुढे हे अजून मजल वाढेल. मग त्याच्यावरती तुम्ही कार्यवाही घ्या किंवा त्याच्यावरती तुम्ही दखल घ्या, हीच आमची सगळ्यांकडून विनंती आहे. थँक्यू. अजूनपर्यंत त्यांनी त्याच्यावरती फक्त की चार्जेस लावलेत, की भाडं नाकारण्यात आलं, की फक्त ह्याचे चार्जेस लावले. पण मानसिकदृष्ट्या जो आम्हाला त्रास झाला आणि त्यांनी जो हात उचलला ह्याच्यावरती त्यांनी काही ऍक्शन घेतली नाहीये. ही खबरदारी घेतली पाहिजे की आमची सुरक्षा ह्याच्यामध्ये काय घेता येईल. जर आम्ही डेली इथून प्रवास करत आहोत, जर रिक्षावाले अशी भाषा आमच्याशी वापरत आहेत आणि आमच्याशी असं दादागिरी आणि अरेरावीची भाषा आणि हात उचलल्यापर्यंत मजल जात आहे, तर पोलिसांनी याची दखल घेऊन ह्याच्यावरती पुढे कार्यवाही करावी, याची तुम्हाला विनंती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नमस्कार, माझं नाव रुचिका चव्हाण आहे. मी ठाणा स्टेशन ते तीनाथ नाका रोज इथून रिक्षाने प्रवास करते, मीटरच्या रिक्षाने. तर ही शुक्रवार 11 जुलै 2025 रोजी एक घटना झाली. म्हणजे एका रिक्षावाल्याने इथून आम्हाला हवालदार जे असतात, ट्रॅफिक पोलीस हवालदार, त्यांनी आम्हाला रिक्षामध्ये बसवून दिलं. 2 मिनिटं झाली, इथे समोर त्याने जाऊन रिक्षा थांबवली आणि तो म्हणाला की मला तीनाथ नाका कुठे ते माहिती नाहीये, कसं जायचं ते. तर मी यावर म्हणाली की चला मी रस्ता सांगते तुम्हाला, कारण आम्हाला खूप उशीर झाला. आम्ही अर्धा तास मीटरची लाईन लावली, त्याच्यानंतर येऊन बसलो रिक्षामध्ये. तर तो असं म्हणाला की मला माहिती नाही आहे आणि त्यांनी रिक्षा थांबवली आणि जाण्यामध्ये नकार दिला. तर आम्ही म्हटलं की असं कसं, तुम्ही नाही नेणार आहे, मग तुम्ही तिथेच सांगायला पाहिजे होतं ना आम्हाला की तुम्हाला माहिती नाही रस्ता म्हणून. तिथे हवालदार असतात म्हणून तुम्ही रिक्षामध्ये बसवता आम्हाला आणि पुढे आल्यावरती म्हणता की नेणार नाही म्हणून. तर त्यांनी रिक्षा थांबवली, रिक्षातून उतरून गेला. मी म्हटलं मला तू सोडल्याशिवाय मी पण जाणार नाही, तू हा बोललास तर तू मला सोड, मी ज्या ठिकाणावर जायचं आहे तिकडे. तो रिक्षातनं उतरला आणि पुढेच गेला. थोड्या वेळाने मी त्याच्या ऑटोचा नंबर फोटो काढला त्या नंबर प्लेटचा. त्याला म्हटलं तू जर नेलं नाही तर मी कंप्लेंट करणार तुझी. तो बोलतो तुला जितक्या कंप्लेंट करायच्या तितक्या कर, माझ्या नावावर ऑलरेडी 1000 केस आहेत, अजून एक तुझी केस ॲड होईल. म्हटलं ठीक आहे, एवढा माज दाखवतोयस तर मी तुझा माज उतरवणार. मी त्याचा व्हिडिओ करायला स्टार्ट केला. जसा तो आला, रिक्षात बसला आणि त्याने माझ्यावरती हात उचलला. सगळा प्रकार मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलाय. जसा हात उचलला त्याला कळलं व्हिडिओ रेकॉर्ड होते, तसा त्याने रिक्षा चालू केला आणि म्हणजे भांडतच तो आम्हाला जिथे न्यायला, तीनाथ नाक्याला न्यायला तयार झाला. आणि रिक्षा चालू असताना पण उलट सुलट खूप काय बोलत होता. पोलीस कंप्लेंट नाही करू शकले, कारण मला खूप लेट झालेला पहिली गोष्ट ऑफिसला जायला. मी तीनाथ नाक्याला जे ट्रॅफिक पोलीस चौकी आहे तिकडे जाऊन कंप्लेंट केली. त्यांनी त्याच्यावरती भाडं नाकारल्याबद्दल त्यांच्यावरती केस म्हणजे चलान काढलंय त्याचं रिक्षाचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.